येतो एंट्री. सेम स्ट्रॅटर्जी आपण इथे एक्झिक्यूट करतोय. तर इथून जर खाली आला तर अवघड आहे. आपण इथे पण एक्झिट करू शकतो. 10% आलं तरी काही आपलं लॉसमध्ये नाही आहे. आपण कॉस्ट टू कॉस्ट म्हणून ठेवू. ओ शिट, गडबड केली आपण. 5 पॉईंट फक्त आपण काढलेत. 5 पॉईंट. वापस एंट्री केली आहे. स्टॉप लॉस लावा लागणार आहे लवकर. ₹100. तर मला वाटतं की आजच्या दिवस थांबावं. आपल्या ट्रेडिंग बॅलन्सच्या 10% आज आपण काढले असं म्हणता येईल आपल्याला. आज पण आपण थंड बसू. आता आपण एक जर नवीन एंट्री बघायची म्हणली ना, तर आता सध्या स्कोप नाही आहे. कारण याने हा ब्रेक केला आहे. त्याला इथपर्यंत हा ब्रेक करावा लागेल तरच काही चान्सेस आहेत एंट्रीचे, वापस री एंट्रीचे. पण ॲज पर रूल आपण मस्ती नाही करायला पाहिजे आता. कारण आधीच आपण प्रॉफिटमध्ये आहे ₹350. ₹100 चार्जेस घेतले, ₹250 धरा. 3,500 ₹250 म्हणजे वापस आपण 7-8% प्रॉफिट घेतोच आहे. 7-8% म्हणजे खूप झालं, खूप जास्त जास्त. हेच माझं 30,000चं कॅपिटल यूज केलं असतं मी, तर ₹3,500 प्रॉफिट दिसलं असतं आपल्याला. पण खूप आहे ना. त्यामुळे बघा, कमी कॅपिटल असल्यावरच प्रॉफिट काढू शकतो आपण. जास्त असल्यावर आपण त्याची रेड होताना बघतो ना, ते आपण कंट्रोल्स करू नाही शकत की एक्झिट करू बाबा. चला, आजसाठी एवढंच. मला वाटत मी अजून काय ट्रेड घेणार आहे. कारण अजून ट्रेड घेतला आता काही मला जास्त मुवमेंट दिसत नाही. मुवमेंटमध्ये ट्रेड घ्यावा असं माझं मत आहे. आता काही दिसत नाही जास्त, त्यामुळे मी आता थांबू. आपण बघू उद्या. चला.